गुड मॉर्निंग एव्हरीवन. एव्हरीडे क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त ऊन पडते आता सध्या आणि मुलांना सुट्ट्या लागल्या म्हणून या असं झोपा काढतात. रोज मला उठवावं लागतं त्यांना. अक्षरशः 9 वाजतात तरी मुलं काय उठायला तयार नसतात, कारण की खूप बोलतो ना, जो शाळेचा ट्युशनचा स्टडीचा जो स्ट्रगल असतो तो संपलेला असतो. आणि मला तर त्यांनी पहिलं सांगितलं होतं, आमची एक्झाम झाली की आम्हाला उठवायचं नाही सकाळी लवकर. तर चला जाऊ द्या, तेवढंसं त्यांना पण थोडंसं जगू द्या त्यांच्या पद्धतीने. नंतर काय आयुष्यभर त्यांना कष्टच करायचे आहेत नंतर. चला, तर इथे बटर मुलाने काल घेतलं होतं, तर हे असं मॅसे करून ठेवलं होतं, ते मी आता ते नीटनेटकं ठेवलं आहे. आणि आता ब्रेकफास्टला सगळ्यांना मॅगी वाढते. मी मॅगी खात नाही, मला आवडत नाही. तर इथे न्यूज लागली आहे सध्या सगळीकडे, जी काही बोंबाबोंब चालू आहे सिलेंडरची, ती न्यूज बघत होतो आम्ही. आणि मी तर एवढं काही घाबरली नाही, पण माझे आहोत जास्त घाबरतात की सिलेंडर आता कमी होणार आहे. तर मला ठीक आहे, चला. तर आदल्या दिवशी मस्त लाडू बनवले होते आता. आणि हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत, पण ह्या ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये मी इतकं काय टाकलं की मला स्वतःला आता आठवत नाही मी काय. म्हणजे सगळे सीड्स, सगळे ड्रायफ्रूट्स, परत मेथी, खोबरं, शेंगदाणे, अजून काय हे हलीम आणि बरंच म्हणजे जेवढं हेल्दी ते सगळं टाकून मी जे बनवलं होतं ना. तर आणि खूप छान झालं होतं. थोडे कडवट थोडेसे जास्त झाले, कारण मेथी जास्तच पडली माझ्याकडून. पण मला तर चालतं बाबा, उलट चांगलं आहे, पौष्टिक झाले. पण जे गोड खाणारे जसे आमचे मुलं, तर तेवढे नाकतोंड मुरदून खातात, हेल्दी म्हणून खातात माझ्या भीतीमुळे. आणि हे लाडू ना, मी ठरवलं आहे की सकाळी जो ब्रेकफास्ट झाला ना, त्याच्यानंतर हा एक लाडू रोज सगळ्यांनी खायचा आहे. तर मग हा पहिला लाडू मी माझ्या मुलाला दिला, तर त्याचं रिॲक्शन बघा. तर त्याला इतका कडू लागला. मी ठीक आहे, पण त्याने माझ्या भीतीमुळे खाल्लं. आणि हे बघा, आम्हाला अजूनही आईस्क्रीम खाता येत नाही. सध्या आम्ही नवीन आईस्क्रीम खायला शिकलो आहे. आणि त्याच्यानंतर माझा असा नखरा चालू होतो ना, की मला कधी मूड येतो आणि मी कधी असे नौटंकी करायला लागते, मला माझंच कळत नाही. आणि हे सगळं माझ्या मुलासाठी असतं, माझ्या सोहमसाठी. त्याला खूप आवडतं. चला, तर एक लाईक तर बनत आहे. सबस्क्राईब करा. बाय.